नमस्कार सर्वांना नमस्कार। आज आपल्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमच्या महायुतीचा मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा वचननामा या ठिकाणी प्रकाशित होत आहे। या वचननाम्याचं प्रकाशन हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होत आहे। आवाज मुंबईकरांचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचना या महायुतीच्या जाहीरनाम्याकरता प्राप्त करण्याची मोहीम 2 महिने राबवण्यात आली होती। या मोहिमेमध्ये सुमारे 2,65,000 सूचना मुंबईकरांच्या या मुंबईच्या विकासाकरता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मुंबईकरांनी दिलेल्या आहेत आणि या सूचनांच्या आधारावरती महायुतीचा वचननामा, मुंबईकरांचा वचननामा, मुंबईकरांचा संकल्पनामा, मुंबईकरांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावरती आम्ही तयार केलेला आहे। सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना विनंती करतो आणि राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडेजी यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम या वचननाम्याचं प्रकाशन करावं। अरे दे ना ते। धन्यवाद। मी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावे। नमस्कार। आजच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचा वचननामा आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेजी, विनोद तावडेजी, आशिष शेलार आमचे मंत्री, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, खासदार मिलिंद देवरा, खासदार राहुल शेवाळे, महायुतीचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि समोर बसलेले आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, मुंबई महापालिकेची निवडणूक 15 तारखेला होते आहे आणि आजचा हा वचननामा मुंबईकरांसाठी त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये बदल घडवणारा,
त्यांना दिलासा देणारा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा प्राण आहे आणि मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या 5 वर्षात आपल्याला जागतिक दर्जाचं शहर करण्याचं वचन महायुती आज या ठिकाणी देत आहे. केंद्रात देखील आपलं NDAचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि 16 तारखेला देखील महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईचा मेकओव्हर सुरू होईल आणि मुंबईमध्ये जे आम्ही 3.5 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे ते देखील आपल्यासमोर आहे आणि जे आणखी आपल्याला पुढे मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते देखील या वचननाम्यामध्ये आम्ही लोकांसमोर हा वचननामा घेऊन जात आहोत. खरं म्हणजे 3.5 वर्ष 2.5 वर्ष माझी मुख्यमंत्री म्हणून माझी 2.5 वर्ष आणि देवेंद्रजींचं तर 1 वर्ष झालं, 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या 3.5 वर्षात जे मुंबईमध्ये काम केलं ते आपल्यासमोर आहेच, परंतु मुंबईचा आणखी विकासाचा वेग आम्हाला वाढवायचा आहे आणि म्हणून या वचननाम्यात देखील आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या हिताचं, मराठी भाषेचं आणि संपन्न मराठी संस्कृतीचं रक्षण करणं, वाढवणं, जोपासणं हे आमची जबाबदारी आहे महायुतीची आणि आमचं वचन देखील आहे. त्याचबरोबर जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे. हा मुंबईकर इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत गेला. याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतीलच आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत, किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत. टप्प्याटप्प्याने 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही महायुतीने घेतला आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या 1 वर्षामध्ये केली जाईल. हा देखील एक वचननाम्याचा आमचा भाग आहे. मुंबई पहागडीमुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय. 100 वर्ष लोक राहतात, परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही, रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही, ते विकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला. जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती, दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून या पागडीतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा संकल्प देखील आम्ही या वचननाम्यात घेतलेला आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये लाखो लोकांना फायदा होणार आहे. फनेल झोनचा देखील विषय आम्ही घेतलेला आहे. हाईट रेस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकास थांबला होता, तोही निर्णय आम्ही घेतलेला आहे. घेतला म्हणजे याच्यामध्ये आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं. 40 लाख लोकांना घरं देणं, परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काही झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची, पण ते जाऊ द्या. आम्ही महायुतीने निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावायचं क्लस्टरच्या माध्यमातून आणि म्हणून आता उदाहरणादाखल 17,000 घरांचं घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर हे आम्ही SRA आणि MMRDच्या माध्यमातून काम करतोय आणि त्यांना 20 वर्षापासून भाडं मिळत नव्हतं. 150 कोटी रुपये भाडं SRA आणि MMRD दिलं. एक उदाहरण आहे. असे 17 क्लस्टर या मुंबईत होत आहे टप्प्याटप्प्याने. त्यामुळे पूर्णपणे सुनियोजित मुंबईचा विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल आणि तो देखील मोठं एक वचन आम्ही या ठिकाणी देतोय. त्यामध्ये नावं काय मी सगळे उदाहरणादाखल अँटॉप हिल, कृष्णनगर, केतकीपाडा, गोपीकृष्णनगर, दहिसर, ओशिवरा, गोवंडी, चिता कॅम्प, चेंबूर, असे अनेक 17 प्रकल्प आहेत. गिरणी कामगारांना हक्काचं घर देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. यापूर्वी एकही घर गिरणी कामगारांना मिळाले. मी आणि देवेंद्रजींनी 12,000 लोकांना घरं दिली. अमितला माहीत आहे, सरकार त्याच्यामध्ये पुढे होता गिरणी कामगारांचा.
तर 12,000 लोकांना घरं दिली आणि 1,10,000 लोकांची यादी आहे. मुंबई आणि MMR मध्ये देखील ती घरं देण्याचा संकल्प देखील आम्ही याच्यात केला आहे. हक्काची घरं, परवडणारी घरं मुंबईमध्ये मिळाली पाहिजे, त्याचंही वचन आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मुंबईतला माणूस हद्दपार जो झालेला आहे त्याला पुन्हा आणण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून ते देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्याचबरोबर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील त्यांनी देखील घोषणा केलेली आहे की सर्वांसाठी घरं आणि सर्वांसाठी घरं या संकल्पनेतून आम्ही ही संकल्पना पुढे नेण्यासाठी पुढच्या 5 वर्षात जवळपास 30 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना घरं मिळतील आणि परत त्या ठिकाणी मुंबईत लोक येतील. म्हणजे मुंबईतला माणूस धोकादायक इमारती, चाळी आणि स्लममुळे बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेल्याला पुन्हा यावा यासाठी आम्ही हे करतोय. आणि म्हणून आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही, ते श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. परंतु मुंबई म्हणजे प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, मी, देवेंद्रजी यांच्यावर सातत्याने टीका करतात लोक की मुंबईपासून तोडणार, मुंबईपासून तोडली जाईल, मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तर मुंबईत गेला. परंतु स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला खूप महत्त्व दिलेलं आहे. मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा प्रधानमंत्री महोदयांचा निर्धार आहे. आणि म्हणून येत्या 5 वर्षात फिनटेक कॅपिटल मुंबईला केलं पाहिजे अशी भावना राज्य सरकारने आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महापालिका मिळून हे करेल. BKC मध्ये इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, काही लोक म्हणाले गेलं कुठे गेलंच नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे लाखो लोकांसाठी, तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारले जातील. आणि म्हणजे अनेक या ठिकाणी जी वचनं आम्ही देतोय ती आपल्यासमोर आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष ते देखील आम्ही महायुती म्हणून आणि महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्याचे उपक्रम, लोकांचे लोकाभिमुख उपक्रम घेऊन आम्ही ते राबवणार आहोत. आणि एक सूचना देखील त्याच्यामध्ये आले की हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न असं देखील करण्याचा आमचा मानस आहे. एसटीच्या प्रवासाच्या तिकिटात आम्ही बहिणींना 50% सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काही लोक म्हणाले तोट्यात जाईल, पण एसटी फायद्यात आली. तसंच आम्ही मुंबईकर लाडक्या बहिणींसाठी BST मध्ये देखील 50% सवलत देण्याचा निर्णय महिलांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींसाठी घेण्याचा संकल्प केलेला आहे. आणि म्हणून त्यांना लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर तर आम्ही लाडकी बहीण योजनेतून केलंय. जसं मोदी साहेबांनी महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे, तसंच आम्ही देखील सरकार म्हणून घेतला आहे. आणि त्याचा फायदा आपण बहिणींना होतोय ते पाहतोय. लघु उद्योजकांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणं, कोळीवाडे आणि गावठाण यांचं स्वतंत्र DCR तयार करून पुनर्विकासाला चालना देणं, कोळी बांधवांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. पुनर्विकास प्रकल्प राबवताना आता जे अडथळे येत होते हे सगळे अडथळे आम्ही दूर केले. म्हणजे आता कुठलाही अडथळा पुनर्विकासासाठी येणार नाही. मग SRA असेल, म्हाडा असेल आणि इतर ज्या धोकादायक इमारती असतील, या सर्व सेसच्या बिल्डिंग असतील, नॉन सेसच्या बिल्डिंग असतील, BDD चाळीमध्ये तर आम्ही घरं दिलेली आहे. आणि त्यामुळे पुनर्विकास म्हणजे धोकादायक इमारती पडून लोकांचे जीव जात होते ते बिलकुल आमच्या या वचननाम्यामध्ये आहे की हे सर्व पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने युनिफाईड DCPR मध्ये निर्णय घेतला आहे. आम्ही परवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतला आहे. अटी शिथिल केल्या, नियम शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा होईल. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो. त्याचबरोबर पाणी दरामध्ये पाणीपट्टी दरवर्षी 8% वाढ पुढील 5 वर्षासाठी देखील आमच्या वचननाम्यामध्ये स्थगित केलेली आहे. त्यांच्यावर भार नको म्हणून. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी देखील यापूर्वी देखील सांगितलं, ते आम्ही वचननाम्यात घेतलेलं आहे की मुंबईतलं प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणं हे देखील आम्ही या ठिकाणी केलं. आणि गेले 25 वर्ष
फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले STPचे प्रकल्प ते 25 वर्षात केले नाही. सगळं असंच प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडत होतो, ते देखील आता बंद होईल. STP ट्रीटमेंट प्लॅन्ट सुरू आहेत, कामं 1-1.5 वर्षात कामं कंप्लीट होतील, जी 25 वर्षात झाली नाही त्या. रस्त्यांची काँक्रिटीकरण, दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करायचा, बळी जात होते, अपघात होत होते, ते देखील काँक्रीटचे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की 2 फेजमध्ये अख्ख्या मुंबईचे रस्ते काँक्रीटचे झाले पाहिजे आणि ते तुम्हाला दिसत आहे. पहिला फेज 6 महिन्यामध्ये होईल आणि दुसरा फेज एक पुढ्या वर्ष 1.5 वर्षामध्ये, वर्षभरातच कंप्लीट होईल आणि मुंबई पूर्ण खड्डेमुक्त होईल. आणि बाकी खूप आम्ही त्याच्यामध्ये वचननाम्यामध्ये जे काही मुंबईकरांसाठी आवश्यक आहे ते त्या मांडलेलं आहे. आणि फक्त वचननाम्यामध्ये आम्ही फक्त तेवढं मांडून थांबणार नाही, तर त्याची अंमलबजावणी आम्ही करणार, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो सन्माननीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय रामदास आठवलेजी, विनोद तावडेजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मिलिंद देवराजी, या ठिकाणी राहुल शेवाळेजी, त्याचप्रमाणे योगेश कदमजी, अविनाश महातेकरजी, उपस्थित सर्व सन्मान्य आमदार आणि आमच्या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व माध्यमकर्मी, भगिनी आणि बंधूंनो, महायुतीचा वचननामा आज आपल्या समोर आम्ही प्रकाशित करतो. आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे सर्व हायलाइट्स आपल्यासमोर ठेवले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आम्ही केवळ हातच घातलेला नाही, तर त्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारचा एक आत्मविश्वास हा मुंबईकरांमध्ये तयार केलेला आहे. आणि म्हणून इतर कोणीही वचननामा दिला तरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड याच्यामध्ये असलेल्या अंतरामुळे आम्ही जो काही जाहीरनामा वचननामा देतो तो पूर्ण करू. आणि एवढंच नाही तर 5 वर्षानंतर ज्यावेळेस जनतेच्या समोर जाऊ त्यावेळी या वचननाम्यावर आधारित ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्टशीट म्हणून मांडू की काय आम्ही केलं होतं, काय सांगितलं होतं आणि काय काय आम्ही करू शकलो हे देखील लोकांसमोर आम्ही मांडू. मुंबईकरांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गृहनिर्माणाचा, त्याच्यामध्ये आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं की वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्या ठिकाणी डीम्ड कन्व्हेन्सचे विषय आम्ही सोडवलेले आहेत, जागा फ्री होल्ड करण्याच्या संदर्भातले निर्णय आम्ही घेतले आहेत. काही ठिकाणी हाईटचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते दूर करण्याकरता मग एअरपोर्ट ऑथॉरिटीचं रडार शिफ्टिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स असतील, फनेल झोन असेल, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्णय घेतले आहेत आणि भविष्यात याला चालना देण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही. मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ. आणि हे आम्ही BTD साईट करून दाखवलं, हे अभ्युदयनगरमध्ये आम्ही करतोय, हे पत्रा साईट आम्ही करून दाखवलं आहे, विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या योजना जर बघितल्या तर काही लोक केवळ मराठी माणसाच्या घरांबद्दल बोलत राहिले, पण करणारे कोण आहेत तर आमची महायुती करणारी महायुती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासोबत एक अजून आम्ही निर्णय केलाय
की म्हाडाचे जे लेआउट्स आहेत या म्हाडाच्या लेआउट्समध्ये आता त्याचं रिडेव्हलपमेंट करताना एकतर तिथल्या लोकांना आम्ही अधिकची जागा देतोच, पण त्याचसोबत त्याच्यामध्ये आता ट्रान्सपरन्सी आम्ही आणलेली आहे. पूर्वी विकासक हा केवळ लोकांकडनं कन्सेंट घेऊन विकासक व्हायचा आणि 20-20 वर्ष लोकांना बाहेर ठेवायचा. आता विकासक म्हाडा असणार आहे आणि जे मुंबईकर आहेत त्यांना घर देण्याकरता त्याच्यावर एक कन्स्ट्रक्शन करता डेव्हलपर अपॉइंट केला जाणार आहे, जेणेकरून उद्याच्या काळात त्यांनी परफॉर्म केलं नाही तर सगळे अधिकार हक्क म्हाडाकडे असतील आणि हे सगळं टेंडर पद्धतीनं आम्ही करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही ट्रान्सपरन्सी आता त्यामध्ये आणलेली आहे. आता हे टेंडर पद्धती आल्यामुळे काही लोकांच्या पोटात जळजळ होते आहे, त्यामुळे त्यांनी लगेच बोलणं चालू केलं, जमिनी विकणं चालू केलं आहे, जमिनी विकणं चालू केलं आहे. जमिनीचा 1 इंचही आम्ही विकत नाही आहे. सगळ्या जमिनीची मालकी म्हाडाचीच असणार आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलपर आणण्याचं काम आम्ही करतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रखडलेल्या SRAच्या योजना या देखील मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. धारावी आपल्याला कल्पना आहे, पहिल्यांदा तर मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, धारावीचा विकास DRP करणार आहे. या DRP मध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आणि उद्योग चालतात त्या सगळ्या लघु उद्योग आणि व्यवसायांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं इकोसिस्टीम तयार करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि धारावीतले जे अपात्र आहेत त्यांनाही कुठेही हायकोर्टाचा नियम न मोडता त्यातनं मार्ग काढून त्यांनाही घर देण्याचा निर्णय आपण केला आहे. त्यामुळे एक अत्यंत मोठं काम या धारावीच्या माध्यमातून आपण करतो. दुसरं, महानगरपालिकेमध्ये काम करणारे जेवढे आमचे सफाई कामगार आहेत, आम्ही 2019ला निर्णय घेतला होता की सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं द्यायची, परंतु उद्धव ठाकरेजींच्या सरकारने तो निर्णय बदलला होता. आम्ही पुन्हा निर्णय घेतला आहे आणि आता त्याची सगळी कारवाई आम्ही केली आहे. पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचे जेवढे सफाई कर्मचारी आमचे आहेत या सगळ्यांना मुंबईमध्ये मालकी हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. हा आमचा निर्णय आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शाळा आधुनिक करणं, आपल्या शाळा महानगरपालिकेच्या ज्या आहेत या कौशल्ययुक्त करणं आणि हे करत असताना महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे या दृष्टीनं मराठीचीही लँग्वेज लॅब तयार करणं हा देखील आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. मराठी तर आपण शिकवतोच आहोत, पण अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेतनं मराठी शिकता यावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. शिक्षणामध्ये ज्या काही आता नवीन शैक्षणिक इक्विपमेंट्स आलेले आहेत, पद्धती आल्या आहेत, या सगळ्या टीचिंग लर्निंगच्या पद्धती त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. यासोबत आरोग्याच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेने यापूर्वीही चांगलं काम केलेलं आहे किंवा बऱ्याच व्यवस्था उभ्या केल्या आहेत, पण त्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये अधिक सोयी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं एक प्लॅन आपण तयार केला आहे. आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की मुंबईमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची एखादी महामारी येते त्यावेळेस लोकसंख्येच्या हिशोबाने बेड्सची जी संख्या असली पाहिजे ती 2000 कमी आहे. त्यामुळे 2000 नवीन बेड्स हे मुंबईमध्ये म्हणजे जो काही त्याचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट करता मुंबईच्या लोकसंख्येला अनुरूप अशा प्रकारचे 2000 बेड्स
हे तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मुंबईमध्ये एक व्हायब्रंट इकोसिस्टीम आहे आणि या इकोसिस्टीमला अधिक व्हायब्रंट करून आता जी काही GCCचं एक वेव आलेली आहे ती वेव मुंबईत आपल्याला कशी कॅच करता येईल, मुंबई आणि MMRमध्ये त्याचे एक प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हाय पेड रोजगार हा मुंबईमध्ये तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. विशेषतः जी आपली तरुणाई आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यातनं रोजगारयुक्त अशा प्रकारची मुंबई आपण तयार करणार आहोत. मुंबईकरता भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याच्या दृष्टीनं मला सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्ष ज्या गारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं पण त्याला 2 वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती, त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली आणि आता त्याचं टेंडर देखील काढलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प असा आहे सगळ्यात कमी खर्चाचा आहे, ग्रेडियंटनी पाणी येणार आहे, सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे. त्यामुळे जवळपास 500 MLD पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जे प्रकल्प असतील हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे. 2060ची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल, जी लोकसंख्या असेल, या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबईकरता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो आहोत. विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये काही महत्त्वाची इनिशिएटिव्ज आपण घेतले आहेत. मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं वर्षानुवर्ष या मुंबईचं सीवेज वॉटर ब्रिटिशकालीन सेटलिंग टँक्समधनं थेट समुद्रात जात होतं. ते समुद्रात गेल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या समुद्राचं पाणी काळं दिसतं, त्यात घाण दिसते. अनेक ठिकाणी चौपाटीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतो. कारण हे सगळं मुंबईसारख्या ज्याला एशियातली रिचेस्ट महानगरपालिका वगैरे अशा प्रकारचे बिरुद दिली जातात, त्यात सगळं पाणी घाण पाणी हे समुद्रात जात होतं. आता 16,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या STPचं नेटवर्क आणि यातले काही STP तर असे आहेत की जे कदाचित देशामध्ये एक आयकॉनिक अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहेत. म्हणजे 3 मजली 4 मजली देखील STP कमीत कमी जागेत बसवून आणि आपण त्याचं काम सुरू केलं आहे. या वर्षापासून तर पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये सगळे STP पूर्ण होतील. त्यामुळे मुंबईच्या समुद्रात घाण पाणी जाणार नाही. मिठी नदी असेल, पोयसर आणि आपली वेगवेगळ्या ज्या आपल्या नद्या आहेत त्या नद्यांना देखील या ठिकाणी त्याचंही शुद्धीकरण करणं याचा एक मोठा प्लॅन आपण तयार केला आहे. मिठीमध्ये काही लोकांनी गाळ खाल्ला असेल पण पुढच्या काळामध्ये गाळ खरोखर काढून आणि निर्मल आणि अविरल अशा प्रकारची मिठी ही आपल्याला कशी करता येईल. अर्थात हे आज आपण सुरू केलं तर त्याला किमान 5 ते 6 वर्ष लागणार आहेत हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण निश्चित डेफिनेटिव्ह प्लॅन हा त्याचा तयार केला आहे. त्याचे सगळे जे काही आहेत प्रकल्प ते तयार झालेले आहेत आणि त्यातनं आपली नदी जी आहे ती स्वच्छ होणार आहे. यासोबत आपल्याला माहिती आहे की जेवढे मुंबईचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सचं कॅपिंग करणं, त्याचं बायोमॅनिंग करणं, तिथल्या जागा रिक्लेम करणं आणि यापुढे डम्पिंग पूर्णपणे बंद करणं याकडे आता आपण वाटचाल सुरू केली आहे. नवीन पद्धतीनं 0 गार्बेज असा प्लॅन आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि हे जे काही लिगसी वेस्ट आहे आणि नवीन वेस्ट आहे या दोन्हीला आपण त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्वर्ट करतो. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प हा सुरू करून त्यातनंही आपण एक स्वच्छ वीज देखील मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही गॅस निर्मितीचाही आपल्या समोर एक पर्याय त्या ठिकाणी आहे की ज्यातनं आपल्याला आपले व्हेकल्स देखील चालवता येतील. अशा पद्धतीनं मुंबईमध्ये एक आम्ही 17,000 कोटी रुपयाचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे की ज्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून एक मुंबईला सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करणार आहोत.
टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी एक मुंबईच्या सर्क्युलर इकॉनॉमीचा काही एक्सपर्ट्सला बसवून प्लॅन तयार करून दिला आहे. आता तो प्लॅन हा महानगरपालिकेचे एक्सपर्ट्स आणि बाकी सगळ्यांना बसून आम्ही तो फॉर्मअप करू आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी असे जेवढे पर्यावरणाचे मानकं आहेत या सगळ्या मानकांना एका ओव्हरआर्चिंग अशा पद्धतीच्या प्लॅनचा भाग करून सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी ही कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करणार आहोत. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क तयार केलं आहे. जवळपास MMR रिजनमध्ये 427 किलोमीटरचं मेट्रोचं हे नेटवर्क आहे. त्यातलं मेजर मुंबईमध्ये आपलं नेटवर्क आहे. आपले अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे. बाकीही मेट्रोचं काम आपण वेगाने पूर्ण करतो आहे. आता दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क असलेली मुंबई आहे. दिल्लीला ते करायला 20 वर्ष लागले, आपण 6 वर्षात ते करून दाखवलेलं आहे. आता 2026-27मध्ये जवळपास 50 किलोमीटरचं काम पूर्ण होईल. 27-28मध्ये 80 किलोमीटरचं काम पूर्ण होईल. 29पर्यंत आत्ता हातात घेतलेले सगळे नेटवर्क आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि काही नवीन आता अजून आपण विस्तारित नेटवर्क घेतोय त्याला कदाचित त्याच्या पुढचा कालावधी लागेल. आणि हे करत असताना याच्यासोबतच आपल्या बेस्टमध्ये आपल्या बसेस ज्या आहेत या बसेसकरता आज मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर आपल्याकडे 5000 बसेस आहेत. पण मुंबईकरता, मुंबईसारख्या शहराकरता किमान 10,000 ते 12,000 बसेसची आवश्यकता आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात EV बसेसचे आपण निर्णय घेतला, त्याचे ऑर्डर्स दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये ही फ्लीट मोठी आपण करणार आहोत. आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न आहे. सबर्बन रेल्वेच्या संदर्भातही आपल्याला माहिती आहे की मुंबईची जी लाईफलाईन आहे आपली लोकल ट्रेन त्यामध्ये MUTP 2, MUTP 3 याच्या माध्यमातून MUTP 3A याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकार, केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. आणि जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची लांबी वाढवणं, ट्रेन्सचे डबे वाढवणं, ट्रेन्सची सफाई चांगलं करणं, त्या ठिकाणी एस्केलेटर्स लावणं, वेगवेगळ्या पॅसेंजर ॲम्युनिटीज तयार करणं. आता याचा दुसरा टप्पा असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी जे काही आपले डबे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या डब्यांना गेट्स नाही आहेत आणि गेट्स लावले तर लोकांना तिथे गुदमरल्यासारखं होईल, फार गर्दी त्या ठिकाणी असते. डब्यांची संख्या अजून 3 कशी वाढवायची या संदर्भातले काही ट्रायल्स चाललेले आहेत. नवीन सिग्नलिंग सिस्टीमचे ट्रायल्स चाललेले आहेत. आणि त्यासोबत आता संपूर्ण आपल्या सबर्बन रेल्वेमध्ये मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे ज्याच्यात स्लायडिंग डोअर बंद दरवाजे होतील आणि पूर्णपणे AC अशा प्रकारचे डबे आपण तयार करणार आहोत. आणि हे करताना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाचा देखील वाढ न करता आम्ही मुंबईकरांना त्या लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास हा पुढच्या काळात देणार आहोत. टप्प्याटप्प्यानं हे होईल, पण ऑर्डर तर आम्ही सगळ्या ट्रेन्स रेक चेंज करण्याच्या देऊ. टप्प्याटप्प्याने त्याची डिलिव्हरी सुरू होईल आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करणार आहोत. ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक अजून नवीन प्लॅन आपण जो तयार केलेला आहे हा मुंबई वॉटर ट्रान्सपोर्टचा प्लॅन तयार केला आहे. मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये आपण रोरो सुरू केली, आज ती अतिशय यशस्वी झालेली आहे. काही ठिकाणी आपण पॅसेंजर बोट्स त्या सुरू केले आहेत. आत्ता एकूण मुंबई आणि MMRचं जे क्षेत्र आहे या MMRच्या क्षेत्रामध्ये जवळपास 85 नॉटिकल माईल इतकी वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था उभी आहे. आता आपण जो या ठिकाणी प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये मुंबईसह MMR क्षेत्रामध्ये 200 नॉटिकल माईल एवढं वॉटर ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आपण उभं करतो. 21 ठिकाणी आपण जेटीज तयार करतो. वॉटर टॅक्सीज आपण त्या ठिकाणी आणतो. या वॉटर टॅक्सीज ज्या आहेत याही सस्टेनेबल असल्या पाहिजेत, त्या अल्टरनेट फ्युएलवर, इलेक्ट्रिक किंवा अल्टरनेट फ्युएलवर असल्या पाहिजेत किंवा मग हायब्रिड असल्या पाहिजेत. या दृष्टीने आपण करार केलेले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण वॉटर टॅक्सी सुरू करू.
म्हणजे नवी मुंबईचं एअरपोर्टपासनं तर गेटवे ऑफ इंडियापर्यंत आपल्याला वॉटर टॅक्सीने येता येईल अशा प्रकारचं प्लॅनिंग देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं आम्ही इंटिग्रेशन करू. तसं आपण आता वन मुंबई ॲप तयार केला आहे. आता एका तिकिटावर आपल्याला मेट्रो, मोनो, सबर्बन रेल्वे, बस याच्यात फिरता येतं. आता हे इंटिग्रेशन पूर्ण MMR रिजनला आपण लागू करणार आहोत. आणि हे जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तेही याचा भाग आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीमध्येही त्याच तिकिटावर आपल्याला बसता येईल अशा पद्धतीनं आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईकरांचं जीवन हे ट्रान्सपोर्टेशनशी खूप निगडीत आहे. त्यांचा खूप वेळ हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो. त्यातनं आपण एक प्रकारे त्यांना मुक्ती देतो. आपल्याला माहिती आहे त्यासोबत रोडचं जे एक्सपान्शन आपण करतो. मागच्या काळामध्ये आपण आता बांद्रा वर्सोव्याचं काम पूर्ण करत आणलं आहे. वर्सोव्यापासनं दहिसर, दहिसरपासनं विरार अशा प्रकारची लिंक आपण करतोय. ठाण्यापासनं बोरिवलीपर्यंत, मुलुंडपासनं गोरेगावपर्यंत बोगद्यांची कामं आपण सुरू केलेली आहेत. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण जे ऑरेंज गेट आहे त्या ठिकाणी आपण एक बोगदा करतोय. या बोगद्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमधनं आपल्याला सूट मिळणार आहे. आपला ईस्टर्न फ्रीवे जो छेडानगरला संपलेला आहे तो आता ठाण्यापर्यंत आणि पुढे ठाण्यापासून फाउंटनपर्यंत आपण त्या ठिकाणी नेणार आहोत. ज्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे त्या ठिकाणी डिकंजेस्ट होताना आपल्याला दिसणार आहे. यासोबत आपण आता कुर्ल्यापासनं घाटकोपरपर्यंत एक 4.5 किलोमीटरचा ब्रिज करतो आहोत. ज्याच्यामुळे घाटकोपरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थेट आपल्या BKC पर्यंत या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनचे जे काही वेगवेगळे विषय आपण हातात घेतले आहेत यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी हे सगळं डिकंजेस्ट आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की शिवडी ते वरळी पूल यावर्षीच आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही भागातल्या व्यक्तीला कुठल्याही भागात जायचं असेल, नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल तरी देखील एक सीमलेस अशा प्रकारची व्यवस्था रस्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि अर्थातच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आम्ही कॉन्क्रीट रोड करण्याचा निर्णय घेतला त्याचा एक टप्पा संपत आला आहे, दुसरा टप्पा चालू आहे. हे रस्ते असे बनत आहेत की हे रस्ते बनल्यानंतर पुढचे 30-40 वर्ष त्या रस्त्यावर कधीच खड्डा पडणार नाही. खड्डेमुक्त मुंबईकडे जाण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यासोबत महिलांकरता देखील अनेक योजना आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत. आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे, काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिले आहेत. आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं 1 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत. यासोबत आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आम्हाला आणायची आहे. याच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे. आता पुढच्या काळामध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हलमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा उपयोग करणार आहोत की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला 24 तासात कधीही अप्रुव्हल करता जाता येईल आणि DCR आणि DP आणि जिओस्पेशियल डेटा या सगळ्याचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच सांगून देईल की याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे.
एक प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन आम्ही कमी करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आणतो आहोत. तसंच प्रोजेक्ट्सच्या कॉन्करंट ऑडिटची एक सिस्टीम आम्ही उभी करणार आहोत, जेणेकरून कॉस्ट ओव्हररन किंवा अनेक वेळा वाढीव कॉस्ट या सगळ्या गोष्टींवर आळा आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता एक योजना आम्ही तयार केली आहे आणि त्यातनं हा कारभार देखील आम्ही पारदर्शी त्या ठिकाणी करणार आहोत. सेफ सिटी करण्याच्या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीम उभी केली आहे. महापालिकेला पावसाळ्याच्या काळात ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम खूप कामी येते. आता त्यातही अधिक कॅमेरे लावून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारच्या व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, ज्यातनं पूर नियंत्रणामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आपल्याला कल्पना असेल की हे एक वर्ष असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरीही त्या मनाने मुंबई थांबली नाही. पुढच्या काळामध्ये मुंबई थांबणार नाही. पावसाळ्यातही अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण पूर नियंत्रणाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी करतो आहोत. आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे, इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता पूर्णत्वाला चाललेलं आहे. रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास आपण त्या ठिकाणी आत्ता शिंदे साहेबांनी सांगितलं अतिशय उत्तम प्रकारे केला आहे. आणि विशेषतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ज्या ठिकाणी चिरागनगरला राहत होते त्या ठिकाणी त्यांचं स्मारक हे देखील आपण तयार करतो आहोत. त्याचंही काम आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपली जी मानकं आहेत त्या मानकांचं देखील या ठिकाणी उत्तम संवर्धन केलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. या मुंबईमध्ये राहणारा जो आमचा मराठी माणूस आहे, या मुंबईचा जो आम नागरिक आहे, मुंबईतला जो गरीब आहे, मुंबईतला जो झोपडपट्टीवासी आहे, मुंबईमधल्या महिला आहेत, कामकाजी महिला आहेत, या सगळ्यांचा विचार या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत, सगळ्या गोष्टी सांगता येणं शक्य नाही आहे. पण मी या निमित्ताने मुंबईच्या जनतेला एकच गोष्ट सांगतो, 25 वर्षाची निष्क्रियता तुम्ही पाहिली आहे. आता या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस एखादी महानगरपालिका सक्रियतेने काम करते त्यावेळी ती काय परिवर्तन करू शकते हे दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्याकरता समस्त मुंबईकरांनी आमच्या महायुतीला या ठिकाणी पूर्ण बहुमताने निवडून द्यावं असं आव्हान मी करतो. धन्यवाद. बंद आहे तो. बाळासाहेबांचा 80% समाजकारण 20% राजकारण जे त्यांचा मूलमंत्र होता त्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याचे उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, त्याचबरोबर जे जे आपल्याला वर्षभर जे उपक्रम राबवायचे ते जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्या राबवल्या जातील. आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते या संपूर्ण उपक्रमामध्ये असेल. आणि त्याचबरोबर मी एवढंच सांगतो की आता वचननामा आम्ही त्यांचाही पाहिलेला आहे. त्या वचननाम्यामध्ये हा कुठलाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही साधा. यामध्ये मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजक यांच्या धोरण राबवण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका रुग्णालयाच्या मी मगाशी सांगितलं बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येईल. मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी उपाययोजना, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्राची संख्या वाढवण्यात येईल. मराठी तरुणांसाठी फेलोशिप सुरू करायची आहे. परवडणाऱ्या घरांचं धोरण मगाशी मी सांगितलं की मुंबईकर मराठीला हद्दपार झाला त्याला पुन्हा आणायचं आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा मराठीचा उल्लेख आम्ही पाहिलेला नाही, हिंदुत्वाचाही उल्लेख नाही आहे का. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीचा उल्लेखही नाही. त्यांना विसर पडलेला आहे. त्यामुळे मी सांगेन की आता आमचा वचननामा तर आम्ही सगळ्या कल्याणकारी योजना विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि त्यामुळे त्यांचा
वचननामा फक्त त्याच्यामध्ये जे दररोज बोलतात टोमणे, तर टोमणे नामा किंवा घोटाळे नामा, टोमणे नामा आणि हलफनामा पाहिजे, टोमणे नामा, हलफनामा, घोटाळे नामा, काय जे काय बोलायचं बघा. पण आमचा विकासनामा आहे, आमचा वचननामा आहे आणि त्यामुळे हा फरक आहे. आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत. मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी सांगतात, परंतु ते मराठीच्या बाबतीमध्ये एकही काम त्यांनी सांगावं, आम्ही 10 कामं सांगतो. त्यांचे पुतना मावशीचं प्रेम आहे आणि म्हणून फक्त निवडणुकीमध्ये ते उतू येतं. पण आम्ही कायमस्वरूपी मुंबईतल्या मराठी माणसाच्या मागे, मुंबईकरांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे. आता आशिष शेलार यांनी एक सूचना या ठिकाणी केलेली आहे. मराठी सिनेमांना हक्काचं सिनेमागृह, मल्टिप्लेक्स थिएटर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय आम्ही घेऊ. मराठी नाट्य, संगीत, कला, कलांसाठी 3 मराठीसाठी नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर AI पोर्टल आणि अल्गोरिदम ऑडिटवर भ्रष्टाचार विरहित मुंबई महापालिका देखील करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. ठेवीचं मी आपल्याला सांगतो, मी कालच बोललो त्याच्याबद्दल. ठेवीमध्ये माझ्याकडे चार्ट आहे आणि याप्रमाणे 2019ला 76,579 कोटी होते आणि कॅपिटल एक्सपेंडिचर 5,432 होता 2019ला. 2020ला 7,900 होते आणि खर्च होता 9,695 वर्षाला. 2021 78,745 आणि खर्च 9,341. आता बघा 31/3/2022 सरळ 91,690 कोटी झाले. का? त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की जो प्रीमियम कोविड काळ होता, प्रीमियम 50% सवलत, स्टॅम्प ड्युटीमध्ये 50% सवलत, त्यामुळे 91,000 वाढले आणि त्यानंतर मग बघा 86,000 82,000 मग माझ्या काळात, देवेंद्रजींच्या काळात. पण इकडे 5,432 2019ला होता वर्षाचा खर्च. आता 20,166 कोटी आहे. एवढा खर्च करून पण आजच्या ठेवी किती आहेत माहिती आहे? 20,166 कोटी 5,432 च्या ऐवजी वर्षाला खर्च करून 80,415 कोटी रुपयांच्या ठेवी आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत ना. खोटं बोला पण रेटून बोला. अरे पैसे ठेवी, तुम्ही म्हणालात नाही ठेवी काय चाटायचे असतात का? परंतु एवढा पैसे लोकांसाठी खर्च करायचा असतात. पण एवढा खर्च करून 80,000 कोटी आहे. त्यामुळे मग अगोदरचे पैसे कुठे जात होते? त्याचं देखील मुंबईला आम्ही बांगलादेशी रोहिंग्यांपासून मुक्त करू. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 1 वर्षामध्ये हायेस्ट नंबर बांगलादेशी या मुंबईत शोधून काढले आहेत, ते डिपोर्ट केलेले आहेत आणि आता हे सुरूच राहणार आहे. आणि आता तर आम्ही IITच्या मदतीने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल तयार करतो आहे की ज्याचा उपयोग करून बांगलादेशी आयडेंटिफाय करणं सोपं होईल. कारण आपल्याला माहिती आहे की हे बांगलादेशमधनं पश्चिम बंगालमध्ये येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कागदपत्र तयार करतात आणि येऊन आपल्याकडे राहतात. दिसतातही आपल्यासारखे, थोडं बोलतातही आपल्यासारखे, त्यामुळे त्यांना हुडकावं लागतं, कागदपत्र असतात. आणि म्हणून आता एक आम्ही टूल तयार करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. गेल्या 3 महिन्यापासून त्याच्यावर प्रयोग चाललेले आहेत. आत्तापर्यंत 60% रिलायबिलिटीवर ते पोचलं आहे, पण पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये 100% रिलायबिलिटीवर पोचेल आणि त्यातनं मग बांगलादेशी शोधून काढणं हे अत्यंत सोपं जाईल. 100% मुंबईतले बांगलादेशी आणि रोहिंगे शोधून काढून त्यांना डिपोर्ट करण्याचं काम आम्ही करणार आहोत. अरे एक चला. ठीक है चलो.
देखिए, पहला तो यह है कि फेक बर्थ सर्टिफिकेट का जो स्कैम हुआ है, जो हमारे किरीट सोमैया जी ने बाहर निकाला है, अब उसको तो पूरे तरीके से हम लोगों ने बाहर निकाल कर जिन पर कार्रवाई करनी है वो कार्रवाई कर दी है। जहाँ तक डिटेंशन सेंटर का सवाल है, उसकी ज़मीन हमको मिल गई है, उस पर कार्रवाई हम कर रहे हैं। हाँ, देवेंद्र जी, जिस तरीके से आपने इस पूरे वचननामा में इंफ्रास्ट्रक्चर और उसके साथ साथ ट्रांसपोर्टेशन पर ज़्यादा जोर दिया है, इतनी बड़ी समस्या ट्रैफिक है और ट्रैफिक को खत्म करने के लिए किस तरीके से देखिए देखिए मूल रूप से मुंबई करों की जो समस्याएं हैं, उनमें घरों की समस्या ये महत्वपूर्ण है। इसमें हम लोग रीडेवलपमेंट के माध्यम से, एसआरए के माध्यम से, सेल्फ रीडेवलपमेंट के माध्यम से, म्हाड़ा के माध्यम से बहुत बड़े पैमाने पर अफोर्डेबल हाउसिंग तैयार कर रहे हैं। एसआरए में गरीबों को मुफ्त में घर दे रहे हैं, रीडेवलपमेंट में बड़ा घर लोगों को मुफ्त में दे रहे हैं, और इसके माध्यम से घरों की समस्याओं को हम दूर कर रहे हैं। उसके साथ साथ मुंबई में ट्रांसपोर्टेशन ये बहुत महत्वपूर्ण मुद्दा होता है। इसमें मेट्रो करीब 437 किलोमीटर का नेटवर्क हम लोग तैयार कर रहे हैं। इसमें सबअर्बन रेलवे का अपग्रेडेशन हम कर रहे हैं। इसमें बेस्ट की बसेस जो है, उसमें 5000 बसेस अभी चलती है, उसको 10,000 बसेस तक हम ले जा रहे हैं। इसमें वाटर ट्रांसपोर्ट को हम ऐड करने वाले हैं। हमारे यहाँ जो मोनो है, इस सब का इंटीग्रेशन हमने किया है, इसको सिंगल प्लेटफॉर्म पर और सिंगल टिकट पर हमने लाया है। आने वाले दिनों में हमारी जो बेस्ट की बसेस है, उसमें हमारी महिलाओं के लिए 50% कंसेशन हम लोग देने वाले हैं। और इसके साथ साथ पर्यावरण भी बहुत महत्वपूर्ण है। मुंबई में 100% जो लिक्विड वेस्ट है, उसको ट्रीट करके ही, साफ करके ही पानी समुद्र में जाए, इसकी व्यवस्था हमने की है। यहाँ पर जो लीगेसी वेस्ट है, उसको डंप न करते हुए उसको हम वेल्थ में कन्वर्ट कर रहे हैं। कचरे से बिजली का निर्माण हम लोग करने वाले हैं। और एक हमने सर्कुलर इकोनॉमी का प्लान तैयार किया है। अगले 5 सालों में करीब करीब 17,000 करोड़ रुपया हमने प्लेज किया है, जो वाटर क्वालिटी इंप्रूव करना, जिसमें एयर क्वालिटी इंप्रूव करना, जिसमें सब प्रकार से CO2 का एमिशन कम करना, कार्बन सिक्वेस्टेशन जो है वो उसके ऊपर जोर देना, इस प्रकार की एक कंप्लीट स्ट्रैटेजी हमने तैयार की है। मुंबई को एक सस्टेनेबल शहर की ओर हम लोग ले जा रहे हैं। देखिए, जो इल्लीगल बांग्लादेशी है, उनको पिछले 1 साल में बहुत बड़े पैमाने पर निकाला गया है। प्रधानमंत्री जी और गृह मंत्री जी के नेतृत्व में एक एक व्यक्ति को ढूंढ ढूंढ कर निकालने का काम चल रहा है। मैं ऐसा कह सकता हूं कि पिछले 1-1.5 साल में हमने जो लोग निकाले, अभी तक का हाईएस्ट नंबर है। लेकिन अब हम लोगों ने ये प्रयास शुरू किया है कि हम एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस का टूल तैयार कर रहे हैं, जिसके माध्यम से जो इल्लीगल बांग्लादेशी या रोहिंग्या है, इनको डिटेक्ट करना ये आसान जाएगा। इनको डिटेक्ट करेंगे और इनको डिपोर्ट करेंगे। सर, एक क्वेश्चन है, अभी जो आपने एसआरए के विकास प्लान में सारे वर्टिकल डेवलपमेंट्स हो रहे हैं मुंबई में, बट सर मुंबई इज आल्सो कंसीडर्ड एज अ जोन 3 अंडर सिस्मिक, मतलब जोन 3 है, उसमें भूकंप आने की शक्यता है, तो उसे रोकने के लिए वैसे टाइप के बिल्डिंग बनाए जाएंगे, उसके प्लान है सर? देखिए, अब हमारा जो DCPR जो है मुंबई का, उस DCPR ने ही इस बात की चिंता की है कि किस प्रकार की बिल्डिंग्स हमारे यहाँ रहनी चाहिए। DCPR का जो मूल होता है, वो वहाँ का स्ट्रेटा कैसा है, वहाँ की जियोलॉजी कैसी है, वहाँ की ज्योग्राफी कैसी है, इसको ध्यान में रखते हुए ही DCPR हमने तैयार किया है। नाही, त्याबद्दल श्वेतपत्रिकेपेक्षाही चार्जशीटच तयार झाल्या आहेत. लोक जेलमध्ये देखील आहेत. मिठीमध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत, रस्त्यामध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत, कोविड घोटाळा करणारे, बॉडी बॅग करणारे, त्या ठिकाणी कफन घोटाळा करणारे, खिचडी घोटाळा करणारे सगळे जेलमध्ये आहेत. त्यामुळे चार्जशीट, डायरेक्ट चार्जशीट.
देखिए तवज्जो देने लायक नेता नहीं है, छोड़ दीजिए। आम्ही हे करून दाखवलं, आम्ही ते करून दाखवलं, आम्ही अमकं करून दाखवलं. त्यांनी त्याच्यामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी रदीत पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅगमध्ये पैसे खाऊन दाखवले, रस्त्याच्या डांबरात पैसे खाऊन दाखवले. हे सगळं टाकायला पाहिजे होतं. खरं म्हणजे काम तर अगोदर करत नव्हते, कामचोर म्हणायचं त्यांना. आम्ही केलेल्या कामाचं आता श्रेय घेऊ लागले. म्हणजे कामचोर टोळी ते जे काही म्हणत होते, आता खरी कामचोर टोळी कोण आहे ते बघा. काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासनं आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत. मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून. हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही. आता पैसे टाकू नका म्हणतात. ऑन गोईंग स्कीम आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत. आपने गलत जगह क्वेश्चन किया है, गलत आदमी को क्वेश्चन किया है. ये प्रश्न आपने उद्धव जी को पूछना चाहिए. देखिए मैंने तो ओपन चैलेंज दिया है, उद्धव जी के भाषण में विकास का मुद्दा दिखाइए और मेरे से 5,000 रुपया ले जाइए. हमारे अगर भाषण आप देखेंगे तो उनको जवाब देते हैं हम. और हिंदुत्व क्यों नहीं बोलेंगे भाई, हमको गर्व है, हमारे हिंदुत्व पर गर्व है. वी आर अनअपोलोजेटिक, इसलिए हम हिंदुत्व बोलते हैं. लेकिन हमारी भाषणों में 95% केवल डेवलपमेंट होता है, वो डेवलपमेंट पे बोलते ही नहीं है. काय म्हणतो ते लगेच त्यांना म्हणा 1,00,000 रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी. त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1,00,000 रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिल. अरे बाबा, त्यासाठी एक मिनिट, त्यासाठी आम्ही महायुती सरकारने निर्णय काय घेतला, जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत डेव्हलपरने घेतले आणि 20-20 वर्ष रखडवून ठेवले. म्हणून आम्ही आता काय केलंय, रमाबाई आंबेडकर नगरचं उदाहरण मी मगाशी दिलं. आम्ही आता काय केलं, SRA तो सोबत आहे, म्हाडाही आहे, पण त्यासोबत MMRDA जोडली. आता काही ठिकाणी MMRDA काम करेल, सिडको काम करेल, MIDC काम करेल, MSRDC काम करेल, BMC काम करेल, आणि JV मध्ये ही सगळी क्लस्टर जी आहे, ही सगळी क्लस्टर यांचा पुनर्विकास होईल. जेव्हा घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल, डिमांड आणि सप्लाय हा जो काही फरक आहे तो ते तफावत आम्ही दूर करणार. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीमध्ये लोकांना घरही मिळतील. त्यामुळे घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर आम्ही करतोय आणि त्याचमुळे या ठिकाणी पुन्हा मुंबईकर पुन्हा इथं येईल आणि इथे असलेला बाहेर जाणार नाही. आम्ही 50 लाखाचं घर BDD-मध्ये 15 लाखात दिलं ना पोलिसांना. त्यामुळे ही योजना जी आहे ही सक्सेस होईल
आणि हे मुंबईकर पण आहेत. काय काय नाही, यामध्ये असे काही प्रकार असतील तर ते आम्ही तपासून घेऊ. शेवटी ज्याच्या नावावर घर आहे, ज्याला घर अलॉट केलंय त्यांनी राहिलं पाहिजे, आणि जो काही नियम आहे त्या नियमाच्या बाहेर गेला असेल तर कारवाई करू. नाही, मुळामध्ये हा प्लॅटफॉर्मच त्याकरता आपण तयार करतो. कारण मागच्या काळात आपण ऑटो DCR आणला, पण ऑटो DCR आल्यानंतरही ह्युमन इंटरव्हेन्शन राहिलं. आता मी एक पहिला ट्रायल याचा घेतला. याच्यावर ज्यावेळेस आपण प्लॅन अपलोड करू त्यावेळेस DCR प्रमाणे तो प्लॅन आहे की नाही या संदर्भातलं 3D मॉडेल उभं होईल, आणि जर असेल तरच तो अपलोड करता येईल, नसेल तर ते सांगेल की हे चेंजेस करून अपलोड करा. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत ह्युमन इंटरव्हेन्शनच नाही आहे. कन्सेशनच्या संदर्भातही मेजर प्रॉब्लेम कुठे होतो, जिथे कन्सेशन मागायचे असतात त्याही ठिकाणी कन्सेशनही या प्लॅटफॉर्मचाच भाग असतील. त्यामुळे डिफाईन्ड कन्सेशन्स जे आहेत ते सगळे या प्लॅटफॉर्मवर ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय मिळते. एक मिनिट, मुख्यमंत्री जसं म्हणाले महापालिकेमध्ये ही जी सिस्टीम याच्या माध्यमातून किंवा जे काय आपण ऑनलाईन सिस्टीम करतोय त्याप्रमाणे गृहनिर्माण विभागात देखील, हाऊसिंग मध्ये देखील या ठिकाणी ज्या परवानग्या वगैरे आहेत त्या एकदम सरळ सोप्या पद्धतीने ऑनलाईन करण्याचा देखील आम्ही निर्णय घेतोय.